शेतीमालाला भाव मिळावा यासाठी शेतकरी पुत्रांचा एल्गार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा। राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असून शेतीमालाच्या उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे। मात्र त्या तुलनेत कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज शेतकरी पुत्रांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। आर्थिक संकटात शेतकरी होरपळतोय। गेल्या काही काळापासून शेतीसाठी लागणारी बियाणे, खते आणि मजुरी यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। उत्पादन खर्च वाढलेला असताना कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांचे भाव मात्र पडलेले आहेत। यामुळे शेतकऱ्यांना आपला खर्च भागवणेही कठीण झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक शेतकऱ्यांच्या या वेदनांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी पुत्रांनी पुढाकार घेत या मोर्चाचे आयोजन केले होते। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। हातात मागण्यांचे फलक आणि सरकारच्या धोरणांचा निषेध करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या आंदोलनामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले।